नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय पेज। आणि आज माझ्या बरबादीची अशी दुःखभरी कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे। हेलो नमस्कार तो चलिए शुरू करते हैं। हेलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय पेज। आणि एखाद्या दिवशी रात्री चुकून जर झोप येत नसेल तर ती रात्र तुम्हाला केवढी महागात पडू शकते याचं मोठं उदाहरण माझ्याकडे आहे। मला अशीच एक रात्र ज्या दिवशी मला झोप येत नव्हती ती तब्बल 10,500 पडलेली आहे। झोप येत नव्हती म्हणून मी नायका स्क्रोल करत गेले, ऍड कार्ट करत गेले, स्क्रोल करत गेले, ऍड कार्ट करत गेले आणि ऑर्डरही केलं। शाबाश बेटा, बहुत आणि हे माझ्या समोर जे दिसते तुम्हाला हे आहे 10,500 रुपये, जे मी असे उडवलेले आहे। अनबॉक्सिंगचा व्हिडिओ असणार आहे, फर्स्ट इम्प्रेशन मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। यामध्ये असेही काही प्रोडक्ट आहे जे माझ्या अवकातीच्या बाहेर आहेत, म्हणजे खूप दिवस कार्टमध्ये ठेवून फायनली ऑर्डर केलेले आहेत। आणि काही जे माझ्या खिशाला मला परवडतील असे छान ट्राय करायचे आणि तुमच्याही खिशाला परवडतील असे स्वस्तातले ऑप्शन तुम्हाला द्यायचे म्हणून मी मागवलेले प्रोडक्ट आहे। थोडक्यात याच्यात माझं जसं भलं आहे तसं तुमचंही भलं आहे आणि ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर सगळ्यात आधी आपण एक काम करूया, रॅन्डमली जसे प्रोडक्ट हातात येतील तसं आपण जाऊयात। सर्वात आधी हे आहे मार्स कंपनीचे ब्युटी ब्लेंडर्स। एक मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे आणि एक कॉन्टेंट क्रिएटर असल्यामुळे मला ब्लेंडर खूप जास्त लागतात, त्यामुळे वेगवेगळे ब्लेंडर मी ट्राय करत असते म्हणून हे मागवलेत। सॉफ्ट आहे। आता हे वापरायला मी सुरुवात केली की याचा रिव्ह्यू मी नक्की देईल। हे सगळ्यात पहिलं माझं परचेस आहे। आता हे याची जी टोटल कॉस्ट आहे ही आहे याच्यावरती 149 149 रुपये आणि मला ते मिळाले, एकच मिनिट, हे आधीच काढून ठेवायला पाहिजे होतं की नाही, मी सुधारणार नाही। 149 रुपयाचं आहे आणि 149 रुपयालाच मिळालेलं आहे। झिरो त्याच्यावरती मला डिस्काउंट मिळालेलं आहे। हे आता असं बघून मला टेन्शन नाही येणार ना? ऑल इज वेल। नेक्स्ट तर नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते आहे स्विस ब्युटीचं स्कल्प्टिंग पॅलेट। माझ्याकडे जर तुम्ही माझे खूप आधीपासूनचे ट्युटोरियल पाहिले असेल किंवा माझे स्टुडंट असाल, पर्सनल मेकअप क्लासचे सेशन्स तुम्ही माझ्याकडनं केले असेल तर हे जे पॅलेट आहे ना ते मी सगळ्यांना रिकमेंड करते, कारण एकच पॅलेट आहे, खूप सुंदर आहे। आणि हे पॅलेट आहे 349 रुपयाचं, ते मला मिळाले 279 रुपयाला। तर ह्या एका पॅलेटमध्ये ना तुम्ही भरपूर कामं करू शकता, जसं की उघडून दाखवते। खुल जा बेटा। हां, जर तुम्ही सेल्फ मेकअप आर्टिस्ट असाल किंवा तुम्हाला स्वतःसाठीच फक्त प्रोडक्ट घ्यायचे तर हे जे प्रोडक्ट आहे ना हे मस्त आहे आणि सगळे मॅट आहे। याच्यामध्ये अजून एक येतं, त्यामध्ये ना इकडे एक थोडासा शिमरी शेड पण असतो ज्याचा हायलाइट करण्यासाठी तुम्ही वापर करू शकता, हायलायटर म्हणून। आता हे जे प्रोडक्ट आहेत ना याचा वापर तुम्ही कॉन्टोर करण्यासाठी, आय मेकअप करण्यासाठी खूप छान पद्धतीने करू शकता म्हणून मी हे प्रोडक्ट मागवलंय। याचं पिगमेंटेशन मी तुम्हाला दाखवते, 2च घेतले, मस्त पिगमेंट आहे। स्विस ब्युटी खरंच छान काम करते। त्यानंतर जे नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते सुद्धा आहे स्विस ब्युटीचं, एम शेप ब्रोज म्हणून आहे आणि याच्यामध्ये वॅक्स आणि पावडर असं आहे। स्वस्तातलं म्हणजे अगदी बजेट फ्रेंडली जर ऑप्शन तुम्हाला पाहिजे आणि ब्रोसाठी किंवा आयब्रोजसाठी एक छान पॅलेट तुम्हाला पाहिजे तर हे पॅलेट खूप छान आहे। याच्यामध्ये हे जे व्हाईट आहे ते वॅक्स आहे आणि ह्या पावडर आहेत। तर तुम्ही वापरताना कसं वापरू शकता, मस्त छान ब्रश पण याच्यासोबत, वॅक्स घ्यायचं आणि पावडर घ्यायचं आणि मग त्यानंतर
मस्त आहे. यांनी ना लायनर सुद्धा खूप भारी क्रिएट करता येतं. लवकरच मी या सगळ्या प्रोडक्ट सोबत मेकअप लुक नक्की क्रिएट करेल. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, सबस्क्राईब करायला लागेल, जे तुम्ही अजूनही केलेलं नाहीये. म्हणजे मी जीव तोडून इथे मेहनत करते आणि तुम्ही साधे सबस्क्राईब सुद्धा करत नाहीये, एवढे सुद्धा कष्ट घेत नाहीये. ते छोटूसं बेल आयकॉन तुम्हाला दाबायचंय आणि एवढा छान छान कॉन्टेंट आहे यार, एवढं छान छान प्रोडक्ट तुम्हाला पाहायला मिळतील, छान छान मेकअप लुक पाहायला मिळतील, वीकली व्लॉग बघायला मिळतील. काय नाही आपल्या चॅनलवरती. नेक्स्ट असो, ज्याची त्याची इच्छा, चांगलं सांगायचं काम आहे आपलं. नेक्स्ट लॉरियलचं कन्सिलर आहे हे आणि ह्या कन्सिलरची प्राइस आहे 849 रुपये आणि हे मला बसले 637 रुपयांना. छान डिस्काउंटमध्ये बसले. याची जी शेड आहे ती आहे 308 व्हॅनिला. यामध्ये अजून एक शेड मी मागवलंय पण आहे ना ते अजून डिलिव्हर नाही झालेलं. हे एवढे प्रोडक्ट डिलिव्हर झाले होते त्यामुळं आज व्हिडिओ केला मी. ते जसं डिलिव्हर होईल तसं एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवेल. आणि याचा जो शेड आहे तो काहीसा असा आहे. हा खूप जास्त व्हाईट आहे तर ह्याचा वापर आहे ना आपण हायलाइट करण्यासाठी नक्कीच करू शकता. नेक्स्ट नाही सॉरी, आलाय दुसरा शेड पण आलाय. हा जो दुसरा शेड आहे ना हा आहे बेज. हा आय गेस मार्सचं कन्सिलर यायचं बाकी आहे. तर हा जो दुसरा शेड आहे तो काहीसा असा आहे. फारसा फरक नाहीये, स्लाइटली फरक आहे. आता यानंतर हे आहे मार्सचं हायलाइटरचं पॅलेट. जेव्हा मी स्क्रोल करत होते ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की मार्स आणि स्विस ब्युटी हे काही कंपन्या आहेत जे खूप बजेट फ्रेंडली प्रोडक्ट बनवतात आणि त्यांचे पिगमेंट्स पण खूप चांगले असतात. जसं माझ्या जुन्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल मी स्विस ब्युटीबद्दल खूप बोलली आहे आणि खूप प्रोडक्ट मी यूज पण केलेत. मग त्यानंतर काय झालं, त्यानंतर मार्स आलं. बट मार्सला एक्सप्लोर करायला मला तितकासा वेळच मिळाला नाही कारण तोपर्यंत मी माझ्याकडचे एक्झिस्टिंग प्रोडक्ट वापरत होते आणि यूट्यूबच मी थोडंसं करत नव्हते त्यामुळे मला ते एक्सप्लोर करता आलं नाही. पण आता आपण नवीन स्टार्ट केलंय तर आता मार्स पुन्हा स्विस ब्युटी की जे बजेट फ्रेंडली आहेत खूप आणि खूप छान ऑप्शन्स आहेत असं आपण सगळं ट्राय करणार आहे सगळं. आणि हे प्रोडक्ट बघा कसलं भारी दिसतंय. म्हणजे काय शेड नाही आहे याच्यात. यातनं एन नंबर ऑफ आय मेकअप लुक होतील आणि हायलायटर म्हणून खूप भारी वापर होईल. आपण याचं ना पिगमेंटेशन चेक करूयात. ऐकलं तर मी खूप साऱ्या लोकांकडनं. लेट्स सी. 3 शेड घेतलेत. बापरे. हो माय गॉड, आई शपथ. भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. भाई साहब, अरे यार कसलं पिगमेंटेड आहे. ओ मस्त. अरे बापरे. लवकरच मी या सगळ्या प्रोडक्ट बरोबर ना भारीवाला लुक क्रिएट करणार आहे. देन नेक्स्ट, जसं मी सांगितलं की मला बजेट फ्रेंडली आणि स्वस्तातले जे काही प्रोडक्ट आहेत ते खूप एक्सप्लोर करायची इच्छा आहे आणि तसेच मेकअप लुक मला क्रिएट करून तुम्हाला दाखवायचे. तर आधी मी स्विस ब्युटीबद्दल खूप जास्त बोलली आहे आणि त्यांचे आयशॅडो पिगमेंट्स खूपच भारी आहेत म्हणून मला मार्स कंपनीचं ना चेक करायचं होतं. त्यासाठी मी हे 2 आयशॅडो पॅलेट मागवलेत. एक आहे पिंक फॅमिली आणि एक आहे ब्राऊन फॅमिली. तर मी असं म्हणत होते, फोन आला होता एक मध्येच मम्मीचा म्हणून मला तो घ्यावा लागला. एक आहे पिंक फॅमिलीतलं आणि एक आहे ब्राऊन फॅमिलीतलं. आता याचं पिगमेंटेशन आपल्याला चेक करायचं आहे. सगळ्यात आधी ब्राऊन चेक करूयात कारण तुम्हाला माहिती आहे की ब्राऊनवरती माझं विशेष प्रेम आहे. तर हे काहीसं असं पॅलेट आहे. शिमर आहे, प्रेस ग्लिटर आहे आणि मॅट आयशॅडोज पण आहेत.
खूप भारी कलर स्कीम इथे यांनी वापरलेली दिसते. तर आपण आहे ना एकदा पिगमेंटेशन चेक करूया आणि ग्लिटर पण थोडंसं ट्राय करूया. ओ बापरे, हे काय हे? एक मिनिट आता मला एक्साइट व्हायला झालंय. पिंक चेक करूयात आपण. पिंक मध्ये हे हे आणि प्रेस ग्लिटर. का बनवतात यार प्रोडक्ट एवढ्या छान किमतीमध्ये? कमाल कमाल. हे दोन्ही सुद्धा आय शॅडो पॅलेट तुम्ही घेऊ शकता. आता यातनं आय मेकअप लुक कसं क्रिएट करायचंय ते आपण बघूच आहेत, पण मस्त बिग थम्सअप, बिग बिग. त्यानंतर नेक्स्ट जे प्रॉडक्ट आहे ते आहे, आता मार्स बद्दल बोलतोच आहे तर नेक्स्ट प्रॉडक्ट पण आपण मार्सच घेऊयात. हे आहे मार्सचं लिक्विड कन्सिलर आयव्हरी. याचा पण शेड आयव्हरी आहे का चेक करायला पाहिजे, नाही 08 आहे. तर हे जे कन्सिलर आहे 249 रुपयांचं आहे आणि मला मिळालंय 339 रुपयाला. असं कसं होईल? 249 रुपयाचं आहे, 239 रुपयाला मिळालंय. आणि याचं पॅकेजिंग ऐक कसलं सेक्सी आणि रिच आहे. आणि याचा जो शेड आहे तो आहे डार्क. वा वा, म्हणजे पिगमेंटेशन हाईड करायला हे कन्सिलर मी वापरू शकते. यात थोडा ना फ्रेग्रन्स पण आहे. बाकी जे प्रोडक्ट आहेत ते फ्रेग्रन्स फ्री आहेत, यात थोडासा फ्रेग्रन्स आहे. आता हा जेव्हा आपण लुक क्रिएट करू तेव्हा मला कितपत बेअर होतोय आणि मेन म्हणजे ब्लेंडिंग कसं होतंय आणि फिनिशिंग कसं देते हे आपल्यासाठी पाहणं खूप महत्त्वाचं आहे. ते आपण पाहूच. आय शॅडोचं लगेच कळून जातं, पण कन्सिलर वगैरे जे आहेत ना ते थोडं मेकअप केल्यानंतरच समजून जातं. त्यामुळे स्टे ट्यून. नेक्स्ट मार्स कंपनीचं फाउंडेशन मी मागवलेलं आहे. हे जे फाउंडेशन आहे या फाउंडेशनची जी प्राइस आहे, एक मिनिट थांबा सापडू द्या मला. हां, या फाउंडेशनची जी प्राइस आहे ती आहे 379 रुपये आणि मला मिळाले 349 रुपयांना. तर हे जे आहे हाय कव्हरेज लिक्विड फाउंडेशन आहे आणि बघूयात आपण 5.5 शेड मी घेतलाय. आतमध्ये कसं आहे. ओके, पॅकेजिंग तर खूप छान दिसते. कन्सिलरचं जसं पॅकेजिंग होतं तसंच काहीचं पॅकेजिंग आहे, पण मला असं का वाटतंय की हा जो शेड आहे ना हा काहीतरी खूपच विचित्र शेड आलेला आहे. निकल 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 निकल. ओके, थोडासा ना यामध्ये ऑरेंज टोन जास्त आहे. ओ भाई, मारो मुझे, मारो. इसको थोड़ा वर्क करना पड़ेगा बाबा, मतलब चलाना पड़ेगा. ये चलेगा नहीं, जाएगा नहीं, इसको चलाना पड़ेगा. 1 मिनिट पहिला मी ना हे सगळं क्लीन करते आणि मग तुम्हाला परत भेटते, कारण आता जागाच नाही राहिली आहे स्वॉच करायला हातावरती. तो चलिए सुरू करते हैं. आता नेक्स्ट जे आहे ना तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं हे आहे मार्सचं जेल. अरे मार्सचे खूपच प्रॉडक्ट झाले ना, म्हणजे एक वन ब्रँड मेकअप लुक होऊ शकतो काय मार्सचा? होऊ शकतो, कदाचित करू शकतो आपण. आणि तुमच्या मदतीने तुमच्या सोबत मला काहीच अवघड नाही आहे. तर मी ना हे पॉट लायनर मागवलंय, जेल लायनर, जे पॅक होतं कॉम्बिनेशनचं. 329 रुपये याचं प्राइस आहे आणि याचं जे मला पडलेली कॉस्ट आहे ना ती सांगते. आता हे 2 का घेतलं ते पण मी एक्सप्लेन करते.
329चं मला मिळालं 309 रुपयाला. एकामध्ये आहे ब्लॅक आणि एकामध्ये आहे ब्राऊन. हे असं काय ब्लॅक कसं ओपन निघालं? असो, एकात आहे ब्लॅक आणि एकात आहे ब्राऊन. तर आजकाल थोडंसं स्मोकी लुक क्रिएट करायचं जरा खूळ डोक्यात आहे, त्यामुळे हे ब्लॅक आणि ब्राऊन कलर लागतातच आणि म्हणून मी हे दोन्ही मागवले. आणि स्वस्तात होतं त्यामुळे ट्राय करायचं होतं म्हणून हे मागवलंय. आणि त्याबरोबर हे 2 छोटे छोटे ना ब्रश पण आलेत. नेक्स्ट आहे आता थोड्याशा ना नाही लिपस्टिक पाहण्या अगोदर आहे ना, हे कॉन्टोर आहे मीडियम टॅन एल्फ कॉस्मेटिकचं. हे मागवलंय. आत्तापर्यंत माझ्याकडे शुगरची एक कॉन्टोर स्टिक होती, त्याच्यानंतर फेंटी ब्युटीची एक कॉन्टोर स्टिक होती आणि त्याच मी जास्त वापरत होते. त्यामुळे मला थोडं कॉन्टोरमध्ये अजून हवं होतं म्हणून मी हे ट्राय करायचं म्हणून घेतलंय. आता हे जे आहे ना, याला असं पुढे कुशन सारखं आहे आणि नंतर तुम्हाला प्रोडक्ट असं दाबून काढायचं आहे आणि मग त्याचा वापर करायचा आहे. मस्त आहे, पिगमेंटेड आहे खूप. आणि असं सेम अजून एक मागवलंय मी, ते आहे म्हणजे हे कुठली कंपनी आहे ही, टिप्सी ब्युटी. पॅकेजिंगच एवढं सेक्सी आणि एवढं भारीवालं आहे ना. ओहो. आणि याचा कलर पण खूप भारी आहे. अरे हे पण असंच आहे. येतंय की नाही? ये पटकन दाबायची जरा भीती वाटते. पटकन एवढं महागाचं प्रोडक्ट खराब झालं तर काय करायचं? चुना तो नहीं लगाए बे. अरे हा हा, हे ऑन करायचंय. सॉरी याला म्हणतात गावठी. आणि नंतर परत ऑफ करायचंय आणि ठेवून द्यायचंय. आय एम सॉरी टिप्सी ब्युटी, सॉरी. भाई आता हे मस्त असं कॉन्टोर आपल्याला भेटलेलं आहे, छान असं कुशनी बिशनी. खूप साऱ्या ना ट्युटोरियल्समध्ये मी हे बघितलेलं आणि आता मी सुद्धा असे डॉट डॉट देऊन मग असं त्याला ब्लेंड करणार. त्यानंतर नेक्स्ट जे प्रॉडक्ट आहे ते आहे एल्फचंच. आणि हे जे आहे ना, हा प्रायमर आहे, पॉवर ग्रिप प्रायमर. खूप साऱ्या लोकांना मी याबद्दल बोलताना यूज करताना बघितलं होतं. पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहे, सगळं मान्य होतं, पण घ्यायची हिंमत काय कधी होत नव्हती. आणि त्या दिवशी रात्री झाली आणि मी घेतलं. तर हे असं प्रायमर आहे आणि याला ना खूप जास्त ग्रीप आहे असं मी ऐकलंय. म्हणजे खूप जास्त मेकअप धरून ठेवायचं हे काम करतं. तर ओके, हां मी खूप छोटासा टिपका आता लावला होता बरोबर. हां थोडं तर चिकट होत आहे. लेट्स सी. ओ आईला खरंच चिकट आहे. ओ बाई. हां म्हणजे जी टेस्ट मी पाहत होते ना सोशल मीडियावरती खूप साऱ्या लोकांची, ते तर यांनी पास केलंय. आता मेकअप मध्ये कसं वर्क करते ते बघायला लागेल. भारी है. उसके बाद हम शुरू करते हैं लिपस्टिक्स. सगळ्यात पहिला आहे ही नायकाची मॅट टू लास्ट लिक्विड लिपस्टिक. पॅकेजिंग काय काय कसले क्लास करतात ना. आणि ही जी लिपस्टिक आहे ना, ही माझ्या एका
मेकअप आर्टिस्ट मैत्रिणीच्या सजेशनवरती मी घेतलेली आहे, जे दिसायला असं काहीसं दिसतं. आणि याचा जो शेड आहे तो काहीसा असा आहे. आता हे सगळे शेड आहे ना, मी जेव्हा लावेल स्वतःच्या ओठांवरती तेव्हाच मला कळेल की ते कसं दिसतंय. त्यानंतर नेक्स्ट अजून एक लिपस्टिक आहे. खूप जास्त हाईपवाले प्रोडक्ट आत्ता मी घेते. मध्ये मध्ये रीलवरती किंवा सोशल मीडियावरती, यूट्यूब शॉर्ट्सवरती हे प्रोडक्ट तेव्हा नवीन जेव्हा आले होते तेव्हा खूपच जास्त चालत होते आणि माझ्याकडे थोडं उशिरा आलं आहे. हे आहे मेबलिनचं सुपर स्टे इंक आणि याचा जो शेड आहे तो आहे विटी, 40 नंबर विटी. आणि याच्यामध्ये ना छान असा चॉकलेटचा फ्रेग्रन्स आहे. वा वा छान. त्यानंतर अजून 2 लिपस्टिक्स आहेत आपल्याकडे, त्या या कॅटेगरीतल्या आहेत. लॅक्मे एकच आहे, न्यूड ड्रीम तर परत ऑर्डर झाली आहे आणि एक आहे न्यूड ट्विस्ट म्हणून, ही आत्ता मागवली आहे मी नवीन. तो शेड रिपीट केलाय. तर याचा जो शेड आहे तो असा काहीसा आहे ब्राऊन. आणि ही न्यूड ड्रीम पण दाखवून देते, मागवलीच. पण मला असं का वाटतंय की ह्या ज्या आत्ता आलेल्या लिपस्टिक्स आहेत ह्या थोड्याशा थिक आहेत. असो, वापरायला लागल्यावरती आपल्याला समजेलच. आणि ह्या सगळ्या अशा छान लिपस्टिक्स मी मागवलेल्या आहेत. त्यानंतर माझ्याकडे जी कॅटेगरी आहे ती आहे थोडी स्किन केअरमध्ये. तर आत्ता कोरियन ब्रँड खूप जास्त बूम करतात म्हणून म्हटलं आपण पण ट्राय करावं, आपण का मागे राहायचं, बरोबर की नाही. म्हणून मी हे टोनर मागवलेलं आहे. आता या कंपनीचं नाव काय मला वाचता येईना, ट्राय करूयात आपण. कुठेतरी काहीतरी मेन्शन असेल पण नाही. ब्युटी ऑफ जोसेन असं इथे छोट्याशा ह्याच्यात लिहिलेलं आहे. आता हे काय लिहिलेलं आहे हे काय मला वाचता येत नाही. हे आहे टोनर. हे खूप हायड्रेटिंग टोनर आहे आणि खास करून आहे ना ड्राय स्किनसाठी हे बनलेलं आहे. त्यामुळे मला हे ट्राय करायचं होतं आणि म्हणून हे मी मागवले. ही इतकी छोटीशी जी बॉटल आहे ती मला पडलेली आहे, जी मला मिळाली आहे 700 रुपयांना. 700 रुपयाचा हा छोटू टोनर ट्राय करूयात. हां, आणि याआधी ही जी लिपस्टिक होती ना हिची प्राइस आहे 675, जी मला बसली आहे 439 रुपयांना. बापरे, 35% ऑफ मिळालेत मला यावर. वा वा, गुड. त्यानंतर नेक्स्ट ही जी आहे हिची जी प्राइस आहे ती आहे 849 रुपये आणि मला बसली आहे 637 रुपयांना. याची जी शेड आहे 40 विटी आणि 25% डिस्काउंटवरती मला ती मिळालेली आहे. त्यानंतर लॅक्मेच्या ज्या लिपस्टिक्स आहेत त्या दोन्हीही लिपस्टिक्स 429 रुपयांच्या ज्या मला मिळालेल्या आहेत 322 रुपयांना. आता यानंतरचं जे नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते सुद्धा स्किन केअरमध्ये आहे. सगळ्यात आधी जे मी तुम्हाला दाखवते ते आहे लिस्टचं 8% एक्सोर्बिक अरे कहना क्या चाहते हो, किंवा 8% येल ॲसॉर्बिक ऍसिड लिप ट्रीटमेंट बाम. आता जर तुम्ही मला बिना मेकअप बघितला, आता तरी लिपस्टिक आहे म्हणा, बिना मेकअप जर बघितलं ना तर माझे लिप पिगमेंटेड आहेत आणि ते आधीपासूनच आहेत. तर आता आहेत एवढे साधनं अवेलेबल, तर आपण यूज करून का बघू नये, बरोबर की नाही. म्हणून मी हे लिप बाम मागवलेलं आहे आणि याचं पॅकेजिंग खूप सुंदर आहे. आणि आता मी ट्राय करेल, वापरेल आणि बघूयात मग कसा कितपत फरक पडतोय ते. लावल्या असं टिंगल फील का होतंय, टिंगलिंग. ठीक आहे, तर हे मी वापरेल आणि याचा रिव्ह्यू तुम्हाला नक्कीच येईल. त्यानंतर नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट मला मिळाले 399 रुपयाला. याच्यावरती एकही रुपया डिस्काउंट मिळालेला नाही आहे आणि आपण जागीरदारासारखे ज्याच्यावर डिस्काउंट नाहीये ते सुद्धा खरेदी केलेलं आहे.
पण आता झालेल्या गोष्टींवरती बोलण्यात अर्थ नाही. जे व्हायचं होतं ते होऊन गेलंय. हे जे आहे ते आहे लॉरियलचं सिरम. हे सिरम मागवलेलं आहे आणि हे मी वापरणार आहे, कारण तुम्हाला तर माहिती आहे मी स्किन केअर केवढं सिरियसली घेते आणि त्यामुळे मी आता स्किन केअरमध्ये थोड्याशा रिच महागड्या अशा गोष्टी पण इन्क्लूड करते, कारण मी स्वतःला तशी सवय लावून घेतली की पैसा गुंतवलाय तर वापरायचं आहे. त्यानंतरचं जे नेक्स्ट आहे ना ते सुद्धा लॉरियलचं ग्लायकोलिक ब्राईटनिंग स्पॉट रिडक्शन सिरम आहे आणि ते काहीसं असं दिसतं. हे सुद्धा मी वापरणार आहे. याचा रिझल्ट काय आहे, याचा काही दिवसांनी वापरल्यानंतर माझं त्यावरचं मत काय आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्यासाठी तुम्हाला मला फॉलो करायला लागेल, ती बेल आयकॉन दाबायला लागेल. त्यामुळे मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडनं ते मिस होणार नाही. नेक्स्ट आहे मिनिमलिस्ट कडून मागवलेलं ते आहे आर्बिटन फेस सिरम. हे जे फेस सिरम आहे ते काय करतं, पिगमेंटेशन आणि स्पॉट्स रिड्यूस करायला मदत करतं. आता झालंय काय सांगते, भावनाओं में बहके मैंने 2 कंपनी से सेम ही सीरम मंगाया है. मतलब ये भी करता है स्पॉट रिडक्शन, ये भी करता है स्पॉट रिडक्शन. आता काय यूज करणार आपण, हे तर मोठं धर्मसंकट आहे, पण यूज करणार 1 by 1 करणार पण करणार. तर असे सगळे पैसे मी पाण्यात बुडवलेले आहेत. बुडवलेले नाही म्हणता येणार, आपण असं स्वतःला डिमोटिवेट नाही करायचं. पाण्यात बुडवलेले नाही आहेत. ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे जी मी केलेली आहे, फक्त खूप रात्री केलेली आहे. त्यामुळे मे बी सतसत विवेक बुद्धी बाजूला ठेवून मी जे दिसेल ते मागवलेलं आहे त्याचा वापर मी करणार नक्की करणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माझी बकबक ऐकल्याबद्दल आणि मला सहन केल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू.